एखाद्या ठिकाणी आपण ज्यावेळी पर्यटनासाठी येतो त्यावेळी तिथे राहण्याचे कोणते कोणते चांगले पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती आपण नेहमीच घेत असतो. गुगलवर म्हणा किंवा यूट्यूबवर म्हणा, त्याच्याविषयी माहिती आपण शोधतच असतो. तर गणपतीपुळेमध्ये तुम्ही चांगल्या ठिकाणी कुठे राहू शकता याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीपुळे मंदिर आणि गणपतीपुळेचा जो बीच आहे त्यापासून जवळ असणारे काही होम स्टेचे ऑप्शन मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर त्यांचे फोन नंबर तुम्हाला इथे दिसतील. तर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर त्यांना फोन करा आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्याकडून रूमचे फोटो मागून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की ह्या ज्या रूम्स आहेत आणि इथली सर्व्हिस ही कशी आहे. तर त्यांना फोन करून बुकिंग करा आणि त्याच्यानंतर त्या रूमचा एखादा फीडबॅक जर तुमच्याकडे असेल तर मला नक्की कळवा, जेणेकरून तो मी अजून सबस्क्रायबर नाही कळवू शकेल. तर हे होते काही ऑप्शन गणपतीपुळेमध्ये तुम्ही कुठे राहू शकता याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न होता. तर तुम्ही अगेन इथे त्यांना फोन करा, त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि व्हॉट्सअपच्या थ्रू त्यांच्या रूमचे फोटो वगैरे मागवून घ्या आणि तुम्हाला आवडलं तर त्याच्यानंतरच प्राईस कन्फर्म करून बुकिंग करा. अगेन इथे ज्या प्राईज आहेत त्या व्हेरी करतात. वीकडेजच्या प्राइजेस वेगळ्या आहेत आणि वीकेंडच्या प्राइजेस वेगळ्या आहेत. प्लस तुम्ही सीझन वाईज किंवा एप्रिल मे या सीझनला आलात तर त्या प्राईस खूप जास्त आहेत आणि नॉर्मल जर आलात तर त्या प्राईस कमी आहेत. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची किंवा जी ट्रिप आहे ती प्लॅन करू शकता आणि इथे बुकिंग करू शकता. तर असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.